15 ते 19 हे असं वय असतं ज्या वयामध्ये मुलामुलींना चांगलं काय वाईट काय यातील फरकच समजत नसतो। कोणी काही सांगितलं तरी ते त्यांना सत्यच वाटत असतं। या वयामध्ये त्यांना प्रत्येक गोष्ट आकर्षित करत असते आणि याच वयामध्ये त्यांच्याकडून सर्वात जास्त चुका होत असतात। या वयामध्ये मुलामुलींना सर्वात जास्त धोका असतो तो म्हणजे गावावरून ओवाळून टाकलेल्या आणि गल्लीबोळात दहशत माजवणाऱ्या भामट्यांपासून। आणि अशी भामटी प्रत्येक खेडेगावात आणि प्रत्येक गल्लीबोळात आढळत असतात। अशा भामट्यांकडून मुलांना व्यसन लागण्याची आणि भाईगिरीचा नाद लागण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे या वयात मुलांनी आपलं शरीर जपावं। निरोगी आयुष्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं। तर मुलींनी या वयात आपलं शरीर म्हणजे आपला दागिना आहे हे लक्षात ठेवावं। तो लुटण्यासाठी अनेक भामटे तुमच्या मागे मागे फिरत असतील। तुम्हाला शॉपिंग, गाडी, मूवीज, महागड्या गिफ्ट्स यांचं आमिष दाखवतील, तर यांपासून त्यांनी सावध राहावं। हे असं का होतंय तर याला कारणीभूत आहेत पालकच। आपल्या मुलांची तुलना नेहमी इतर मुलांसोबत करायची, नेहमी त्यांच्यावरती कमांड ठेवायला बघायची, त्यांच्याकडून नेहमी अवास्तव अपेक्षा ठेवायच्या, त्यांच्यासोबत कधीच मित्र म्हणून नातं निर्माण करायचं नाही। मग अशा वेळी बाहेरील व्यक्ती कोणीतरी गोड बोलत असेल तर मुलांना बाहेरील व्यक्ती जवळची वाटू लागते आणि जन्म देणारे परके वाटू लागतात आणि त्यामुळेच मुलांचा या वयामध्ये पाय घसरतो। आणि एकदा का मुलांना वाईट सवयी लागल्या तर परत पहिल्यासारख्या गोष्टी होत नाहीत आणि जरी झाल्याच तर त्याला खूप वेळ लागतो। तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो आणि न भरून येणारं नुकसान झालेलं असतं।